नमस्कार, मी मुख्य संपादक संपय जाधव. आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज मराठी महाराष्ट्र. कोल्हापूर लोकसभा निवडणूक रणधुमाळी. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात कोण मारणार बाजी? आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज मराठी महाराष्ट्र. चला तर पाहूया कोल्हापूर लोकसभेचा घेतलेला मुख्य संपादक संपय जाधव यांनी आढावा. नमस्कार, सह्याद्री न्यूज मराठी महाराष्ट्र या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आपण आढावा घेणार आहोत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार खासदार प्राध्यापक संजय मंडलिक धनुष्यबाण या चिन्हावरती महायुतीतून निवडणूक लढवत आहेत, तर दुसरीकडे छत्रपती शाहू महाराज महाविकास आघाडीतून हा त्या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. 2024 लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला जोरात सुरुवात झाली आहे, परंतु 2019 लोकसभा निवडणुकीवरती आपण एक नजर टाकली असता 2019च्या निवडणुकीत देखील प्राध्यापक संजय मंडलिक हे धनुष्यबाण चिन्हावरतीच लढले होते व विजयी झाले होते. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार त्यावेळचे माजी खासदार धनंजय महाडिक यांचं काम प्रचंड महाराष्ट्रातील खासदारांमध्ये होतं. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये धनंजय महाडिक यांनी इतकं काम प्रचंड केलं होतं, त्याचा इतका दबदबा होता मतदारसंघात, तरी देखील प्राध्यापक संजय मंडलिक हे निवडून आले प्रचंड मताने. कोल्हापूरच्या जनतेने एकदा ठरवलं तर ते करतं. ती स्लोगन सतीश पाटील यांनी आमचं ठरलं अशी दिली होती. त्या पद्धतीने संजय मंडलिक त्यावेळी प्रचंड मताने निवडून आल्यानंतर त्यांनी मतदारसंघामध्ये फिरकलं पाहिजे होतं. मतदारांच्या कामाची माहिती, मतदारसंघामध्ये कोणती कामं प्रलंबित आहेत याकडे लक्ष दिले पाहिजे होते. कामाकडे लक्ष देण्याऐवजी त्यांनी आलेल्या लोकांना देखील भेट घेतली नाही असे त्याच्यावर आरोप होते. कोणत्याही कार्यक्रमाला हजेरी लावली नाही असे आरोप होऊ लागले. यामध्येच पुन्हा त्यांनी आता प्रचाराची आघाडी घेतली. 2 दिवसापूर्वी अर्ज भरले. छत्रपती शाहू महाराज यांनी देखील काल अर्ज भरला. मुख्यमंत्र्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री यांच्या साक्षीनं प्राध्यापक संजय मंडलिक यांनी आपली उमेदवारी दाखल केली. परंतु याच दरम्यान मागील लोकसभेच्या मतदारसंघामध्ये काम न केलेले नाराजी असताना त्यांनी पुन्हा एकदा शाहू महाराज हे खरे वारसदार नाही आहे असे वक्तव्य केले. त्यांच्यावर तिसरा आरोप असा होता की त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडचिठ्ठी दिली. हा तिसरा आरोप त्यांच्यावर होता. परत त्यांनी पुन्हा छत्रपती शाहू महाराज यांच्या फॉर्म भरतेवेळी वरिष्ठ नेत्यांनी आलेच पाहिजे होतं, त्यांचा अपमान केला अशी यांनी सहानुभूतीपूर्ण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. राजकारणात कोण कोणाचा शत्रू व कोण कोणाचा मित्र नसतो हे देखील खरं असलं तरी निवडणूक ही निवडणूक असते. या लोकसभेच्या निवडणुकीला प्रतिस्पर्धी उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांना जनसमुदाय पाहता त्यांना वरिष्ठ नेत्यांना का आले नाही, का नाव लागलं नाही, हा प्रत्येकानं त्या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. परंतु सद्यस्थितीला छत्रपती शाहू महाराज यांच्या पाठीशी जनता असल्याचं चित्र आहे. असं चित्र असलं तरीही अजून लोकसभेच्या रणधुमाळीमधील जाहीर सभेचं मोठ्या प्रमाणात नियोजन आहे. यामध्ये पंतप्रधान देखील येऊ शकतील अशी परिस्थिती आहे. तर छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचार सभेला देखील मोठ्या प्रमाणात वरिष्ठ नेते देश पातळीवरून राज्य पातळीवरून येणार. प्रचाराच्या तोफा कडाडणार, यातून निकाल काय लागेल हे
स्पष्ट सांगता येणार नाही, परंतु सद्यस्थितीला छत्रपती शाहू महाराज यांच्याबरोबर कोल्हापूर जनता असल्याचे चित्र निश्चितपणे पाहायला मिळत आहे. धन्यवाद. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करा. धन्यवाद.